तुम्ही कधी नोटीस केलंय का, की तुम्ही कधी एखादी नवीन काम सुरू करायला जाता आणि मनात एक आवाज येतो आतून, "हे तुझ्याने नाही होणार. तू कमी पडशील. लोक हसतील रे तुला." तो आवाज कोणाचा आहे? आणि सर्वात महत्त्वाचं तो आवाज खरं बोलतो का? सायकॉलॉजी याला म्हणतं सेल्फ टॉक. म्हणजे आपण जे स्वतःशीच बोलतो. आतून जे आपण स्वतःशी बोलतो त्याला सेल्फ टॉक म्हणतात. रिसर्च सांगतं की माणूस दिवसाला 60,000 ते 80,000 विचार करतो आणि त्यापैकी 80% विचार निगेटिव्ह असतात. बऱ्याचदा स्वतःबद्दलच. हे बघा असं आहे की आपण आपल्याशी ज्या प्रकारे बोलतो तसेच आपण जगायला लागतो. तुम्ही स्वतःला जे सांगता, मी हे करू शकत आणि मग तुम्ही तशाच प्रकारे वागायला लागता. मोहम्मद अलींचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. ही वॉज वन ऑफ द बेस्ट बॉक्सर्स इन द वर्ल्ड. जगातले सर्वात महान बॉक्सर्सपैकी एक होते ते. ते कुठल्याही फाईटला जायच्या आधी स्वतःशीच बोलायचे, आय एम द ग्रेटेस्ट. मी सगळ्यात ग्रेटेस्ट आहे. आणि असे ते स्वतःशी बोलत बोलतच रिंगमध्ये जायचे आणि ते आधी हे स्वतःला सांगायचे आणि मग जगाला सांगायचे आणि मग ते बनायचे. हा कोइन्सिडन्स नाहीये. ह्याला सायकोलॉजी म्हणतात. तुम्ही स्वतःशी कुठल्या भाषेत बोलता आठवा जरा आणि विचार करा की तुम्ही जेव्हा स्वतःशी बोलता तेव्हा तुमची भाषा कशी असते. पण निगेटिव्ह सेल्फ टॉक इतका पॉवरफुल का असतो? कारण तो बाहेरच्या आवाजासारखा नसतो. तो आतून येतो आणि ब्रेन आपल्या आवाजावर जास्त विश्वास ठेवतो. जेव्हा कोणी बाहेरून म्हणतं तू हे करू शकत नाहीस, तुम्ही त्याला रेजिस्ट करू शकता. पण जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणता मला हे जमणार नाही, ब्रेन म्हणतो हे तर नक्कीच खरं असणार कारण मीच बोलतोय. म्हणून सेल्फ टॉक हा खूप धोकादायक असतो आणि म्हणूनच तो बदलणं अत्यंत महत्वाचे आहे. आणि एकदा तुम्ही ते बदललं की त्याची काय शक्ती आहे हे तुम्हाला समजेल. आता एक विचार करा. एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. दोन स्टुडंट्स आहेत. दोघांनाही एक्झाम कठीण वाटते. पहिला म्हणतो मी फेल होणार, मला काहीच येत नाही, माझा अभ्यास झाला नाहीये, नेमकं मी जे केलं नाही तेच येणार परीक्षेमध्ये, मी युजलेस आहे. दुसरा म्हणतो हे टफ आहे हा सब्जेक्ट, पण मी ट्राय करतो, मला काय लागेल जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागेल, पण मी हे करू शकतो. रिझल्ट काय असणार आहे सांगा तुम्ही. कोणाला जास्त आत्मविश्वास वाटेल एक्झामला जाताना? ब्रेनला आपण जे फीड करतो तेच आपला ब्रेन आपल्याला डिलिव्हर करतो. सेल्फ टॉक हे एक सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी आहे. म्हणजे तुम्ही जे गृहीत धरता ते खरं होतं. मग ते चांगलं असो किंवा वाईट असो, ब्रेनला ते समजत नाही. ब्रेन इज जस्ट फॉलोइंग व्हॉट यू आर टेलिंग इट. ब्रेन तुम्हाला तेच दाखवतो जे तुम्ही त्याला सांगताय. मित्रांनो, हे जर व्हॅल्युएबल वाटत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा, कारण या चॅनलवरती मी नेहमी असेच व्हिडिओ पब्लिश करतो की ज्यामुळे तुम्ही स्वतःचे आयुष्य सुधारू शकता, स्वतःचं बेस्ट देऊ शकता आणि यशस्वी होऊ शकता तुमच्या आयुष्यामध्ये. तर सेल्फ टॉक कसं बदलायचं त्याच्यासाठी मी तुम्हाला 3 स्टेप्स सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही त्याच्याबद्दल अवेअर असलं पाहिजे. तुम्हाला त्याची जेव्हा जाणीव होते ना की अरे मी आता हे सेल्फ टॉक निगेटिव्ह करतोय, दॅट इज द फर्स्ट स्टेप ऑफ चेंज. म्हणजे कुठल्याही गोष्टीची जेव्हा तुम्हाला जाणीव होते तेव्हा ती ती गोष्ट बदलण्यासाठीची पहिली स्टेप असते. जेव्हा कुठलाही निगेटिव्ह थॉट येतो तेव्हा तो नोटीस करा. मनात फक्त म्हणायचं की हा माझा फक्त एक विचार आहे, हे खरं नाहीये आणि हा विचार असू दे, काही फरक नाही पडत. तो विचार असला नसला तरी माझ्या वागणुकीमध्ये किंवा माझ्यावरती त्याचा काही परिणाम होत नाही. असे केल्याने तुम्ही तुमच्या विचारापासून थोडं डिटॅच होता किंवा थोडे वेगळे होता. तुम्ही स्वतःला तुमच्या विचारापासून वेगळं करता आणि तुम्हाला समजतं की हा फक्त माझा विचार आहे, हा मी नाहीये. हे खूप साधे आहे पण खूप पॉवरफुल आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिप्लेस करा. जेव्हा जेव्हा निगेटिव्ह स्टेटमेंटला रिअलिस्टिक स्टेटमेंटने रिप्लेस करा. जेव्हा जेव्हा निगेटिव्ह स्टेटमेंट येईल तेव्हा तेव्हा तुम्ही रिअलिस्टिक स्टेटमेंटने रिप्लेस करा. म्हणजे जसं समजा असं तुम्हाला म्हणायची सवय असेल की मला हे जमणार नाही, तर त्याला रिप्लेस करा, हे चॅलेंजिंग आहे पण मी शिकू शकतो किंवा मी हेही करू शकतो. किंवा तुम्ही म्हणत असाल मी फेल होणार, त्याच्यापेक्षा तुम्ही असं म्हणा की मी माझे बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन. माझ्या टॅलेंट नाही त्याला चेंज काय करू शकता तुम्ही? स्किल डेव्हलप मी करू शकतो. काय, मला फक्त जास्त प्रॅक्टिस लागेल. तर ही रिप्लेसमेंट टेक्निक पण तुम्ही वापरू शकता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तिराहिता माणसासारखे सेल्फ टॉक करा. म्हणजे स्वतःचं नाव घेऊन. म्हणजे कसं होतं की जेव्हा तुम्ही स्वतःचं नाव घेऊन बोलता तेव्हा तुम्ही स्वतःला बोलतोय असा अर्थ होत नाही. तो वेगळा माणूस आहे, तुमच्यापासून वेगळा आणि दुसरा माणूस आहे. जसं रिसर्च दाखवतं की स्वतःशी स्वतः नावाने बोलणे म्हणजे अरे आशिष तू हे करू शकतोस, मेंदूला जास्त इफेक्टिव्हली रिस्पॉन्ड करायला मदत होते असं केल्यामुळे. हे स्वतः कोचिंग करण्यासारखं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःशी बोलता तेव्हा तुम्ही स्वतःच्या चुकाच काढत बसलात तर तुम्ही तुमचे मेंदूला ट्रेन करताय त्यावर विश्वास ठेवायला. थोडा विचार करा. समजा एक 3-4 वर्षाचं लहान मूल तुमच्या घरामध्ये आहे आणि त्या लहान मुलाला तुम्ही सतत क्रिटिसाइज करताय, सतत तुम्ही त्याची टीका करताय. अरे तू मूर्ख आहेस, तुला काहीच येत नाही, तू असं काय करतोस, तुला साधं चालता पण येत नाही, चालताना 10 वेळा पडतोस तू, तुला एक गोष्ट उचलता येत नाही, खाता पण येत नाही नीट, तुझं तोंडभर बरबटलेलं असतं सगळं, एक स्वतः खाता पण येत नाही. अशी जर का तुम्ही सतत त्या लहान मुलावरती टीका करत राहिलात आणि त्याला जर तुम्ही खाली पाडून बोलत राहिलात, जसं आपण मराठीत म्हणतो ना की खाली पाडून बोलत राहिलात, तर तुम्हाला काय वाटतं?
मोठा झाल्यावर त्या मुलाचं काय होईल, काय आत्मविश्वास असेल त्या मुलाचा. एक्झॅक्टली हेच तुमच्या आत्मविश्वासावरती होतं जेव्हा तुम्ही स्वतःला टीका करता, स्वतःवरती निगेटिव्ह स्टेटमेंट्स बोलता, मनातल्या मनात स्वतःला शिव्या देता, स्वतःला खूप तिखट बोलता, स्वतःला टोचून बोलता आणि म्हणजे तुला काहीच येत नाही रे, तू मूर्ख आहेस एक नंबरचा, तुझ्या आयुष्यात जगण्याचा काहीच अर्थ नाहीये. हे हे मी करायचो आणि मी पाहिले त्याचे परिणाम. आणि जगातले भरपूर लोक असे आहेत की जे असे सेल्फ टॉक स्वतःवर करतात आणि तो सेल्फ टॉक ना तुमची लाईफची स्क्रिप्ट लिहितोय. तुम्ही उद्या कसे बनणार आहात हे तुमचं आजचं सेल्फ टॉक ठरवतंय. तर तुम्हाला जर सेल्फ टॉक बदलायचं असेल तुमचं भविष्य, तर तुम्हाला तुमचं सेल्फ टॉक बदलावं लागेल. तुम्ही जे स्वतःशी बोलता तुमची ती भाषा बदलावी लागेल. जरा विचार करा, समजा जर असं झालं असतं की तुम्ही स्वतःबद्दल जे बोलता आपल्या मनातल्या मनात, ज्या काही तुम्ही वाईट गोष्टी बोलता स्वतःबद्दल, ज्या काही शिव्या घालता स्वतःला, त्या समजा तुमच्या शरीरावरती उमटल्या, तुमच्या स्किनवरती उमटल्या, तर कसं वाटेल तुम्हाला? तुम्ही जे स्वतःला बोलता, जी स्वतःवरती टीका करता, जे स्वतःला शिव्या घालता आणि स्वतःची कमजोरी सारखी सारखी स्वतःला दाखवून देता, तुम्ही कधी तुमच्या मित्राशी असं बोलता का? समजा तुमचा एखादा मित्र तुमच्याकडे कुठला प्रॉब्लेम घेऊन आला की अरे मला हे येत नाही, मला ते येत नाही, तर तुम्ही त्याला प्रोत्साहनच देता ना की अरे होईल रे, चल आपण एकत्र करूया. मग तुम्ही स्वतःलाच का इतका दोष देता? का स्वतःशीच इतकं निगेटिव्ह बोलता? तुमचं आजचं स्वतःशी जे बोलणं चालू आहे आतल्या आतल्या आत तुमच्या मनामध्ये, ते तुमचं भविष्य घडवतंय. जर का तुम्ही हे चेंज नाही केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये काहीच बदल होणार नाही. ठीक आहे, तर मी तुम्हाला आज ज्या स्टेप्स सांगितल्या आहेत त्या फॉलो करा. त्याला थोडा वेळ लागेल, बट डोंट गिव्ह अप. हळूहळू तुमच्या आत्मविश्वासामध्ये काय फरक पडेल ते मला तुम्ही इथे परत या आणि या व्हिडिओच्या खाली कमेंट करून मला सांगा. मग आजपासून निगेटिव्ह सेल्फ टॉक थांबवणार की नाही थांबवणार? जर तुम्हाला तुमचं आयुष्य सक्सेसफुल करायचं असेल तर निगेटिव्ह सेल्फ टॉक तुम्हाला थांबवायलाच पाहिजे. जर तुम्हाला आयुष्य सक्सेसफुल व्हायचं नसेल तर जसं तुमचं चालू आहे तसं चालू राहू द्या. तर मित्रांनो, लक्षात ठेवा की जसं मोहम्मद अली स्वतःलाच म्हणायचं आय एम द ग्रेटेस्ट, आणि असं म्हणत म्हणत ते ग्रेटेस्ट बनले, त्याप्रमाणे तुम्हीही बनू शकता आणि तुमच्यात ती शक्ती आहे. फक्त मी दिलेल्या 3 स्टेप फॉलो करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. यासारखेच खूप महत्त्वाचे पर्सनल डेव्हलपमेंट मध्ये मराठीतील व्हिडिओ मी इथे पब्लिश करतो आणि याचा तुम्हाला आयुष्यामध्ये नक्कीच फायदा होईल. मला सांगा कमेंट्समध्ये की तुम्ही तुमचं सेल्फ टॉक बदलण्यासाठी आज काय प्रयत्न केले. ठीक आहे, मी लवकरच पुढचा व्हिडिओ घेऊन येईन. त्याच्यामध्ये पण असंच काहीतरी धमाकेदार पर्सनल डेव्हलपमेंट घेऊन येतो. थँक्यू.